फटक्या आहेत, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. गोलंदाज राहुल यावेळेला आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर येताना. स्टार्ट ऑफ द मॅच, लेफ्ट आर्म गोल्डन इरा मिस्टर राहुल. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बनवला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. 30 यार्ड सर्कलमध्ये स्टॉप केला जातोय. मात्र बॅटची एज नव्हती आणि त्याचंच कारण आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी दर्शवतात. यस, इट इज अ लेग बायज. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ती सिंगल या धावसंख्येवर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहताय. श्री दत्तगुरु चषक माकणे 2023चा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण अनुभवतायत पाहतायत. या अगोदर जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. NCC सफाळे 40+ क्रिकेट अफलातून पाहायला मिळालं. त्यानंतर यंगस्टार भामटपाडा संघाने मात्र बाजी मारली. त्यानंतर जागमाता रावळे या संघाने मात्र बाजी मारली आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत विश्वनाथ जाधव यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाईल याची दखल घ्यायची आहे. म्हणून कुठेही जाऊ नका आपण. लगेच सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यानंतर लगेच तुम्हाला खेळावं लागेल. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. मात्र जबरदस्त गोलंदाजी राहुलच्या द्वारे. उमरोळीचा ब्रँड मात्र यावेळेला काहीच करू शकला नाही. प्रणय पाटील ज्याने मुंबई प्रीमियर लीग हाताळली. 2 वर्षांच्या पलीकडे अतिशय गुणवान खेळाडू. परंतु इथे मात्र आपण पाहतायत प्रणय पाटील बॅक टू द डगआउट. GT11 माकणे संघाला पहिला धक्का. बिग विकेट गॉन. आया मना फसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना फसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. माना सोडून गेली गो लावला धक्याला. माना सोडून गेली गो लावला धक्याला. माकणे गावातील एक गोड आवाजाचा धनी. हे मात्र त्याचं सॉन्ग आपण पाहू शकतायत. आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पडलं जातंय. जबरदस्त आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1. या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 2. नवीन फलंदाज मिस्टर रितेश किनी अर्थातच बबलू ज्याने नाईटच्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात अक्षरशः मात्र खूप चांगला खेळ साकारला. ऑन साईडला खेळला गेलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. डबल माइंडमध्ये होता क्षेत्ररक्षक. त्याला बीट करून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता येतोय सुस्वागतम चौकार. कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच नाईटच्या स्पर्धेमध्ये आर्केड ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर रितेश किनी आणि तो सातत्य पुन्हा एकदा दर्शवतोय. सरळ बॅटने खेळला गेला होता. राहुलने केलेला कमबॅक अफलातून पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज राहुल. प्रणय पाटीलला मात्र बाद केलं. कॉटन बॉलची संधी प्राप्त झाली आणि जबरदस्त विदिन सेकंदामध्ये चेंडू आल्यानंतर पापणी लवते मात्र चेंडू चिपकला आणि जबरदस्त टॅलेंट आणि अप्रतिम झेल पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला रितेश किनीच्या मात्र पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे भरपूर गुणवत्ता ठासून भरली गेले. बॉडम हँडचा उपयोग करत फ्लिकचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू अगदी यावेळेला निघून जातोय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. म्हणजे शरदाला नावाला पाहिजे. आला रे आला चकडेवाला. आला रे आला चकडेवाला. ना बसूनी चकड्यामध्ये. दादा बसूनी चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. ऑन साईडला रितेश किनीचा हा फटका मात्र फसतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. चौकारानंतर षटकार आणि षटकारानंतर विकेट पाहायला मिळते. 11 धावांवर 2 सफलता प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश किनी कालच्या दिवसात 24 धावा अतिशय सुंदर खेळ केले आणि 1 विकेट घेऊन मात्र काल मॅन ऑफ द मॅच आर्केड ट्रॉफीमध्ये मात्र मिळवला. आणि सुजित अर्थातच तात्या शेठ पाटील जे आपण पाहतायत पायगावचे यांच्याकडून मात्र त्याला मॅन
ऑफ द मॅच सन्मानित केली गेली. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. शुभम पाटील हॅली नवीन फलंदाज जाईपर्यंत या जाऊया केडी कुंदनगरज टायमिंगचा बेताज. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 घेऊन येईल यासीन. विनायक पाटील बाबू याने जर रिव्हर्स स्वीपचा षटकार जर आला तर नितेश कदम यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले. विनायक पाटील बाबू अप्रतिम जबरदस्त कट केला जातोय. गॅप मध्ये खेळला गेलाय. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका, ट्रेस अ बुलेट शॉट, चौकार. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार हाय र, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार हाय र, असं कुठलंच गाव नाही र इथं सुचिता त्याचं नाव नाही र, असं कुठलंच गाव नाही र इथं सुचिता त्याचं नाव नाही र, असं कुठलंच गाव नाही र. कुंदनगरज जबरदस्त जसा उल्लेख केला तसं टायमिंगचा बेताज यावेळेला आपण पाहतायत. एक शार्पनेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं केडी मॅग्निफिसंट. ऑन साईडला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय चेंडूला मात्र विरकावून दिला गेलाय. हुकच्या फटक्यात पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेग क्लिअर करत येतोय खणखणीत दर्जेदार उत्तुंग षटकार. 6 धावा. जर लगातार 3 षटकार येत आहेत तर अमित पाटील कोपर यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. विनायक पाटील बाबूसाठी 6. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 धावा. ऑन साईडला शॉट ऑफ लेन चेंडूला तारा नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार इथं पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी यावेळेला अफलातून पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॅटिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट. 6. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. अजून एक षटकार येतोय तर अमित पाटील यांच्याकडून कोपर 1000 रुपये आणि जीटी जे प्रोप्रायटर आहेत या संघाचे पुरस्कर्ते गौरव तरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला मॅचची एजंट टेकन तिसऱ्या षटकारासाठी मात्र या ठिकाणी जरूर खेळण्यासाठी तयार होते, परंतु अप्रतिम चेंडूची सांगता होत असताना बॅट जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. मात्र चौथ्या चेंडूवर या ठिकाणी विनायक पाटील बाबूला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने, परंतु अतिशय सुंदर खेळ केला. 16 धावांची एक घणाघाती आणि झंझावती खेळी करून मात्र तंबूच्या आसऱ्याला गॉन विनायक पाटील. शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सपाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव करेचा, मागणे गावाच्या जीटी दादाचा. मागणे गावाच्या थँक्यू. एक सुंदर हे सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 27च्या घरामध्ये. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ यावेळेला संपन्न झालाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सरावलीचा ब्रँड यंदाच्या वर्षामध्ये जानेवारी महिन्यात रॉकी ग्रुप चषकामध्ये जबरदस्त मात्र मॅन ऑफ दी सिरीज बाईकवर स्वार झाला. तोच मात्र जगदीश अर्थातच मॉर्कल या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले आणि रॉकी ग्रुप चषकाचा हिरो खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता तो मॉर्कल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी करेल का याकडे लक्ष असेल. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळतोय तोच फलंदाज या ठिकाणी उजव्या हाताचा पाहायला मिळतोय जगदीश सरावलीचा ब्रँड. यावेळेला अप्रतिम मी यासीनचं कौतुक करेन, खास करून चौकार षटकार आल्यानंतर मात्र स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता या ठिकाणी यासीनने सिद्ध केली. थोडेसे खाली चेंडू यावेळेला ठेवले गेले आणि परिपूर्ण चाचपडण्यास भाग पाडलं गेलं. विनायक पाटील बाबूला यावेळेला चौथ्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहू शकतायत तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं आणि त्यानंतर केलेला कमबॅक आतापर्यंत अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. यावेळेला जगदीश मॉर्कलच्या बॅटमधून टक्कन आवाज आला. अर्थातच गोड आवाजात आलेला गोड खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. DJ Praveen King. DJ Praveen King. नका प्लीज डोंट वेस्ट द टाइम. या षटकाराने धावसंख्या फ्लाय होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 33 वर. 33 या धावसंख्येवर 2 षटकाचा खेळ झाला. या षटकारासाठी जयेश बॉम्ब यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज. जगदीश मॉर्कल या षटकारासाठी या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय आलेला षटकार आणि जयेश बॉम्ब यांच्याकडून मात्र हे 500 रुपये पारितोषिक पात्र ठरतायत. ते जगदीश मॉर्कल एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कुलमॅन, अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करणारा खेळाडू. तर एका साईडला जर आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सुनील. नीरज तळेले या ठिकाणी आपण पाहतायत अप्रतिम त्यांच्याकडून लेखाजोगा प्रथमतः एक स्कोररची भूमिका करायची. तदनंतर आपण पाहतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अतिशय सुंदर मात्र आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली आणि आता डिजिटल स्कोरर टेक्निशियन बनलेत ते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. सरळ बॅटने खेळला गेला. इथे मात्र शुभम पाटील हॅलीच्या खेळीला पूर्ण विराम. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. ब्रिलियंट फिल्डिंग. बॅक टू द डगआउट. शुभम पाटील कागदोपत्री स्ट्रॉंग राहू शकला परंतु इथे मात्र काहीच धावा करू शकला नाही आणि इथून मात्र तो परतेल बॅक टू द पवेलियन मध्ये. यांचा स्टेज आगमन झाले. दादाजी म्हणे मामाचा गाणी झाला पाहिजे. अरे ये मामा नाही मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. अरे ये मामा नाही मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. अरे पांडुरंग मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत पाहायला मिळते ती 33 धावा. 2 षटकांमध्ये 33 धावा. तिसऱ्या चेंडूच्या पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त केली. प्रत्येक षटकारासाठी जयेश बॉम्ब यांच्याकडून जगदीश मॉर्कलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज लागलं गेलंय. ऑन साईडला नोचा इशारा जरूर आलाय. कोणत्या पद्धतीने नोचा इशारा असेल पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे. सुनीलला मात्र या ठिकाणी फेकी आक्षेपार्ह केला गेला आणि इथे मात्र 3+1 यावेळेला 3+4 अशा पद्धतीने 7 धावा खर्च कराव्या लागतील ते सुनीलला. कारण गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला बंदी आणली गेली. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करावा लागेल. आक्षेपार्ह केला गेला आणि इथे मात्र गोलंदाजाला बँक केलं गेलंय ते सुनील या गोलंदाजाला.
मिळत आहेत. धावांची गती फलकावर 40 वर जाऊन पोहोचली गेले. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर सुनीलला मात्र बंदी आणली गेली. हा पहिला गोलंदाज या स्पर्धेतला ठरतोय. आता नवीन गोलंदाज सँडीला आपण पाहू शकाल 10 नंबरची जर्सी परिधान करणारा त्याची गोलंदाजी भरपाई भरून काढेल. आक्षेपार्ह केल्यानंतर मात्र तुमचं करिअर काही संपत नाही, तर तुम्हाला खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची जिद्द असावी लागते. त्यामध्ये आपल्याला परिवर्तन करावं लागतं, कारण 7 वेळा मुथय्या मुरलीधरन या अशा महान गोलंदाजाला, श्रीलंकन गोलंदाजाला मात्र आपण पाहू शकलात डॅरेल हार्पर या पंचांनी मात्र आपण पाहू शकलात बंदी आणली ऑस्ट्रेलियन पंचांनी. परंतु मुथय्या मुरलीधरनने मात्र यावेळेला आपण पाहू शकतात की कोणतीही प्रकारची हार मानली नाही आणि अव्वल दर्जाचा गोलंदाज ठरला, ज्याने आपल्या करिअरमध्ये 44,039 चेंडू फेकले आणि 1,347 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. त्याने मात्र जिद्द हरली नाही, तर सुनीलला मात्र जिद्द या ठिकाणी हरावी लागणार नाही. सुनीलने मात्र आपल्या शैलीत बदल करावा. करिअर संपलेलं नाही आहे, क्रिकेट अजून खूप भरपूर आहे. मात्र अशा वेळेला आपण पाहू शकतात मात्र या ठिकाणी बंदी आणली गेली. धावांची गती फलकावर 40. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. यष्टीरक्षक मात्र पुढे सरसावेल आणि इथे जर आपण पाहिलं तर फ्री हिट चा चेंडू या ठिकाणी असल्याकारणाने आपण पाहू शकाल धावांची गती सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 41 या धावसंख्येवर. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. आमच्या उजव्या साईडला किरण खूप मेहनत घेताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. किरण वेलकम आणि अतिशय सुंदर मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून किरण यांनी सुद्धा घेतले, त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती फलकावर 41 झालेत. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 2. आता इथून 10 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने. यावेळेला सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर शॉट. जयेश बॉम यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज पुन्हा एकदा लागू होतोय. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय जगदीश बॅट मधून सरावली ब्रँडचा ब्रँडेड षटकार. माझी प्यारी गो महबूबा, माझ्या दिलाचे प्रेमाचे दिलरुबा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 47-47. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. डिरेक्ट हिट आणि या वेळेला मात्र थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. अनिल वाघेला सरांना यावं लागेल. ऑन स्क्रीन टीव्ही अंपायर निभावत असताना मॅन फ्रॉम डोंबिवली. धावसंख्या मात्र या ठिकाणी आपण पाहतो स्थिरावली गेले. डिसिजन पेंडिंग राहिलाय 47 वर. आतापर्यंत धावसंख्या 4 गडी बाद झाले. तिथून जर 2 धावा येत आहेत तर 49 वर जाऊन पोहोचेल. इथून जर विकेट मिळतोय तर डेफिनेटली 47 वर 5 धक्के आतापर्यंत लागतील. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यस, आणि इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली फलंदाजाला बाद व्हावं लागेल, कारण बॅट स्लाइड केली नव्हती. आणि इथे तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकतायत आदरणीय सदानंद वामन परब जे आपण पाहू शकतायत अंधेरीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि 79 वॉर्ड क्रमांकाचे आपण पाहतायत नगरसेवक आहेत आणि इथे उपस्थित झालेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नगरसेवक 79 वॉर्ड क्रमांक सदानंद वामन परब साहेब अंधेरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत करतोय. थोड्याच वेळात त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले गेले. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग मिळतोय. मात्र गोलंदाजी या ठिकाणी सँडीचं कौतुक करावं लागेल. कलात्मक गोलंदाजी, बीट इज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे यावेळेला चेंडू हाताळले गेलेत. सुनीलला मात्र बंदी आणल्यानंतर सँडीने त्याची जागा भरून काढले. सरळ बॅटने खेळला गेलाय. पायाचे 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. उंचीचा फायदा मिळवला आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते सांघिक 50 या धावसंख्येवर. 50 धावा फलकावर जर आपण पाहिलं तर GT11 माकणे पाहायला मिळते. माझी जाने मन माशल्ला तुझी अदा,
सांगशील कवा लाल शालून हिरवा चुरा माझा दिल दिलाय मी तुला बेगीन कर गो शृंगार पुरा मांग भरून सांगशील कवा लाल शालून हिरवा चुरा माझा दिल दिलाय मी तुला बेगीन कर गो शृंगार पुरा. धावांची गती फलकावर 3 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर 50 कम्सअप GT11 माकणे संघ जे गौरवदादा तरे यांनी मात्र पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय एक सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये अतिशय सुंदर कडवी लढत आपण पाहतायत. त्यानंतर जो संघ विजय होईल तो संघ मात्र आपण पाहणार आहोत. एका साईडला खेळेल अतुल 11 या संघाबरोबर. SP बॉईज रुही 11 SP बॉईज संघाला मात्र मात दिली. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर भाविक 15 नंबरची जर्सी परिधान करणारा एका साईडला GT11 माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मित पाटील या ठिकाणी आपण पाहत आहेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळालं होतं. गुड फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळवली. सँडी त्या ठिकाणी फ्रेम मध्ये आला होता. सँडीने संदीपचं कौतुक सुद्धा या ठिकाणी केलं. अप्रिशिएट करायला हवं एकमेकांना आणि तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण आम्ही आमच्यापेक्षा मात्र क्रिकेटला जपतो. कोणत्याही क्षणाला आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध असतो. हे प्रत्येकाचं वाक्य हे सातत्याने पाहायला मिळतं. म्हणून क्रिकेट इज माय पॅशन हे निर्माण झालं प्रत्येक खेळाडूमध्ये. गुड डिलिव्हरी सुपर इन द लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कदाचित यावेळेला आपण पाहत आहेत चेंडू सुटल्यानंतर रिॲक्शन अशी आली की बॅटची एज होती की काय नव्हती. यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 51 धावा 51. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 51 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल डावखऱ्या हाताने. ऑन साईडला जबरदस्त बिग ब्लास्ट सुपर टायमिंग लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. जवळजवळ चेंडू 102 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. व्हॉट अ शॉट. जगदीश मॉर्कल मॅग्निफिसंट बॅटिंग. ट्रिमेंडस बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 57 धावा 57. सुपर बॅटिंग. खोलवर चेंडू होता. ऑफ साईडला मात्र खेळला गेलाय. ऑन दी अप ऑन द राईज खेळला गेला. त्या ठिकाणी मात्र मिस्टर राहुल पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. प्रणय घरत कालचा तो झेल अप्रतिम पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक झेल टिपला गेला होता आणि या संघाने मात्र काल आता मात्र 22 तारखेला दांडी या संघाबरोबर त्यांची लढत पाहायला मिळेल. धावसंख्या 59 झालेली आहे 59. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मात्र संदीप पुढे सरसावेल. फेकी करता येईल आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 61 धावा. सँडीला जबरदस्त रॉकी ग्रुप चषकामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा हा खेळाडू आपण पाहिला. 3 ते 4 सलग मॅन ऑफ द मॅच आणि अप्रतिम दर्जेदार खेळ केला होता. तो सँडी ठाकूरपाडा या संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. शेखर आम्हाला चांगली माहिती देत आहेत. यावेळेला पाहिला न्यायालय हा चेंडू सोडून दिला. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. मात्र डावी यष्टी सोडून जाणारा आपण पाहत आहेत बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी मिळतील नशिबाच्या 4 धावा. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा. मी कामावर कुठे कुठे जाय ना तर माझा मन लागनाय. आलू मी ते रातीला ना जग मला भेटली सिना. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा इन्क्लूड केल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज भाविक आपल्या गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन येईल. डावखऱ्या हाताने फुलटॉस चेंडू. जगदीश मॉर्कल अप्रतिम दर्जेदार फटका यावेळेला पाहायला मिळतोय. म्हणूनच महेंद्र भोईर सांगत असतात की जगदीश मॉर्कल तुला आता बाहेर जावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल. फक्त आता विटी लाईन सोडून मात्र तुला थोडंफार कुठेतरी वेळ काढावा लागेल. जर आपल्या नावाचा डंका वाजवायचा असेल तर तुला थोडंफार कुठेतरी बाहेर यावं लागेल. महेंद्र भोईर त्यासाठीच विनवणी करतात
आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 72 धावा. आणि जगदीश मॉर्कल अप्रतिम दर्जेदार खेळ करत असताना आपण पाहू शकलात. सुपर बॅटिंग. एकदा जगदीश मॉर्कलसाठी जोरदार टाळ्या डगआउटमध्ये येणं गरजेचीच गोष्ट आहे. दादा मनान प्रेमळ स्वभावी, समाजसेवेची आवड भारी. दादा मनान प्रेमळ स्वभावी, समाजसेवेची आवड भारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न, दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न, दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न, दादाला ओळखते दुनिया सारी. व्हेरी नाईस बॅटिंग. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं मला मॅन ऑफ द सिरीज बाईक का मिळाली होती, त्याचं कारण माझ्याकडे असलेली गुणवत्ता आणि सुपर बॅटिंग सहित मात्र या ठिकाणी आपण पाहू शकला चांगला खेळ दर्शवला गेला. विजयासाठी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय 72 धावा आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय ते 4 षटकांमध्ये. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय जगदीश मॉर्कल. त्या अगोदर आपण पाहू शकलात चांगला खेळ दाखवला. मी विनंती करेन प्रतिस्पर्धी संघ शिवन्या 11 रायगड आपण डगआउटच्या दिशेने या. आपण तिथूनच तुमचे फलंदाज हे मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील. या ठिकाणी तुम्हाला बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर मी विनंती करेन या डगआउटमधून तुमचे बॅटर हे मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाणार आहेत. खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय तर जबरदस्त 72 धावा फलकावर लगावल्या. 73 धावांचं लक्ष आहे. थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय सदानंद वामन परब अंधेरी 79 वॉर्ड क्रमांक नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया कुंदन घरातलं यावेळेला सुवर्ण संधी. त्या अगोदर अल्पेश दादा भोईर यांचं गाणं लागलं. आणि आमदार चषक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं ज्यांची ओळख ही मात्र पालघर जिल्ह्याला मिळाली. आणि कुंदन घरात नेहमीच मात्र प्रत्येक वेगवेगळं व्यक्तिमत्वांचं गाणं लावत मात्र त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला देण्यासाठी भाग पाडतायत असं म्हणायला हरकत नाही आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला प्रारंभ होईल तेव्हा तुमच्या समवेत या ठिकाणी जोडले जातील मिस्टर व्हॉइस ऑफ नवली मॅडी मंथन गरत. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी. नदी तडीले चालनी, आई नदी तडीले चालनी. मला राग्या वग्यानी जोडी पाणी देवाले तडी चालनी. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी. धन्यवाद. एक बाजू आपण पाहिली 4 षटकं झाली. 4 षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर GT11 माकणे या संघाची फलकावरती झाली आहे 72. 72 73 धावांचं एक भलं मोठं लक्ष, एक पहाड जणू काही उभा केलाय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता जर आपण पाहिलं तर शिवण्या 11 रायगड संघाकडून कोण 2 फलंदाज जातील गेलेत हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. 2 फलंदाज दाखल झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज आहेत सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत संतोष. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर मीत. अतिशय सुंदर असा आजचा दिवस श्री दत्तगुरु चषक माकणे 2023 पर्व दुसरं, शेवटचा आणि अंतिम दिवस. आणि ओपन ग्रुप ओपन गटातील ही लढत आपण पाहतोय जिथे 2 संघ हे समोरासमोर आपल्याला दिसत आहेत. या अगोदर जर आपण पाहिलं अतुल 11 संघ काय जबरदस्त खेळ केला आणि
एक पाऊल पुढे मात्र आजच्या दिवसामध्ये टाकत असताना आपण पाहिलात आणि या दोन संघांमधील कोण संघ विजयी होईल आणि तो मात्र अतुल 11 या संघासमवेत खेळताना आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये दिसेल. चला जास्त वेळ घेऊ नका कारण की वेळ कमी आहे. 3:30 झाली आहेत आणि आजच्या दिवसातील आपल्याला अजूनही मॅचेस खेळवणं बाकी आहे. मेगा फायनल डे फायनल मॅच देखील आपल्याला खेळवणं बाकी आहे. बघूया षटकातील पहिला बॉल मीत घेऊन येत आहेत. अतिशय सुंदर ऑन द राईज पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चांगली साईड आर्म ॲक्शन पाहायला मिळते. मीत जर आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट सातत्यानं खेळतात आणि त्याच अनुषंगाने तो अनुभव मीत यांच्या समवेत आहेत आणि सुंदर पहिला बॉल मीत यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. 73 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर सेट केलंय GT 11 माकणी या संघाने शिवण्या 11 रायगड या संघासमोर. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न हलकंसं मात्र बॅटची एज घेऊन चेंडू इनर एज घेऊन चेंडू गेलाय. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने 1 रन तिथे पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 1. या अगोदर जर आपण पाहिलं तर मॉर्केल काय जबरदस्त अफलातून बॅटिंग मॉर्केलने केली आणि खऱ्या अर्थानं त्या इनिंगला मात्र 4 चांद मॉर्केलने जगदीशने लावले असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय मीत. वॉट बॉल अतिशय सुंदर काय सुंदर गोलंदाजी GT जर आपण पाहिलं गौरव तरे यांचा हा संघ आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळते. सफाळ विभागातील सर्व खेळाडू स्थानिक खेळाडूंना ग्रामीण खेळाडूंना घेऊन ही सुंदरशी संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रामीण क्रिकेटला पुढे नेता कसं येईल हे मात्र त्यांचे विचार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडू झालेले 3. चौथा चेंडू राईट मोर द विकेटने मीत. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा खूपच खराब चेंडू स्वैर मारा पाहायला मिळतोय. पंच आम्हाला दर्शवतात आशुतोष व्यवहारे सर. वाईट बॉल आणि या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या धाव फलकावरती शिवण्या 11 रायगड या संघाची फलकावरती झाली आहे 2 धावा. अजूनही चेंडू बाकी आहेत. 21 बॉल आणि 71 रन्स बनवायचे. तिथे मात्र धावा या मोठ्या प्रमाणामध्ये रायगड संघाला बनवाव्या लागतील. षटकातील चौथा बॉल राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा मीत घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा खराब बॉल. बघा इथे जर पाहायला गेला तर कुठेतरी मारण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न मीत करतायत पण सातत्यानं आपण पाहिलं तर वाईट बॉल जे आहेत ते पाहायला मिळत आहेत मीत यांच्या माध्यमातून. लागोपाठ 2 वाईट बॉल इथे मात्र हाताळले आहेत गोलंदाज मीत यांनी. 3 बॉल आतापर्यंत या षटकातील झाले आहेत. धावसंख्या जर आपण पाहिलं तर शिवण्या 11 रायगड या संघाची फलकावरती झाली आहे 3 धावा. षटकातील चौथा बॉल सुंदर असा चेंडू यावेळेला मात्र काय जबरदस्त अप्रतिम फटका. सुंदर टायमिंग चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. अतिशय सुंदर अप्रतिम अशी बॅकलिफ्ट पाहायला मिळालं आणि चेंडूला मात्र दिशा देखील दिली. अतिशय सुंदर टायमिंग पाहायला मिळालं. सर्व काही गोष्टी या फटक्यामध्ये पाहायला मिळाल्या आणि या 6 धावांनी धावसंख्या शिवण्या रायगड 11 रायगड या संघाची फलकावरती झाली आहे 9 धावा. 5वा चेंडू ऑन दी मार्क मीत घेऊन येत आहेत संतोष. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होते कव्हरच्या दिशेने पण मात्र तितकाच सुंदर असा वाईट यॉर्कर पाहायला मिळाला मीत यांच्या माध्यमातून. चेंडू जर आपण पाहिलं तर या षटकातील चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत 5. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे बिनबाद 9. अतिशय सुंदर असा आजचा दिवस आपण पाहतोय आणि थोड्या क्षणामध्ये आपल्याला कळेल की या चषकाचा मानकरी यंदाच्या वर्षात कोण होईल. आणि हे चषक आमचे ट्रॉफीज मात्र वाट पाहत आहेत कुठला संघ हा लिफ्ट करेल या कपला. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका जरूर आहे. फटका फसल्या क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चेंडू खाली कुठलीही चूक करणार नाहीयेत. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज गॉन बॅक टू द डग आउट. झुकेगा नहीं हाई सक्सेसफुल झुकेगा नहीं हाई सक्सेसफुल झुकेगा नहीं हाई सक्सेसफुल हे साऱ्यांचा केलाय पत्ता गुल म्हणून बनलाय पॉवरफुल म्हणून बनलाय पॉवरफुल म्हणून बनलाय पॉवरफुल करतो साऱ्यांच्या मनावर आज त्याचा स्वभाव लागाचा करतो साऱ्यांच्या फलंदाज घाई करा. बघा बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करत नाहीये. त्याच्या अगोदर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाणं हे अनिवार्य आहे. त्या अतिशय सुंदर असं पहिलं षटक मीत यांचं आपण पाहिलं. विकेट टेकिंग असं षटक
मी त्यांचं आपण पाहिलं 1 विकेट त्यांनी या षटकामध्ये घेतली आहे. फक्त 9 धावा दिल्यात. एक इकॉनॉमिकल षटक असं नक्कीच म्हणावं लागेल. मी त्यांचं पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या शिवण्या 11 रायगड या संघाची धाव फलकावरती झाली आहे. 1 गडी बाद 9 धावा. आता चेंडू जर आपण पाहिलं तर बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि विजयाकरिता 64 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र चैतन्य भोईर यांच्या माध्यमातून ड्रोन आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर अशी दृश्य फितीत केली जात आहेत. अतिशय सुंदर चैतन्य भोईर कार्य करत असताना नवीन फलंदाज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जाफर आणि सुनील ही जोडी आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा ज्या आहेत त्या बनवाव्या लागतील, कारण की चेंडू बाकी आहेत 18 चेंडू आणि 64 धावा अजूनही बनवायच्या आहेत शिवण्या 11 रायगड या संघाला. षटक क्रमांक 2 नवनाथ घेऊन येत आहेत. काय अतिशय सुंदर ऑन द राईज हा चेंडू पाहायला मिळतोय. गुड अँड स्पॉट वरती मात्र पिच केलं होतं. हलकी उसळी बाउन्स तिथे पाहायला मिळते. किपर विनायकच्या हातामध्ये चेंडू जातोय. नवनाथची साइड ॲक्शन जर आपण पाहिलं तर इंग्लिश गोलंदाज जिमी अँडरसन याची आठवण जरूर होतोय. अतिशय सुंदर असं साइड ॲक्शन आपण पाहतोय नवनाथ यांची. बघा आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकतात कशा पद्धतीने चेंडू घेऊन येतात आणि डिलिव्हर करतायत आणि कानाच्या कोपऱ्यातून मात्र चेंडूला सोडतायत. बघा ज्यावेळेला कानाच्या कोपऱ्यातून तुमचा हात येतो त्यावेळेला एक सुंदर असा इनस्विंगिंग बॉल हा पाहायला मिळतो आणि यावेळेला देखील इनस्विंगिंग बॉल पाहायला मिळाला नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून. चेंडू आत्तापर्यंत नवनाथ यांनी या षटकातील हाताळलेले आहेत 2 धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 9 धावा. ते मात्र फलंदाज कुठेतरी चाचपडत खेळतायत असं म्हणावं लागेल. विचार विवंचनेमध्ये मात्र फसलेत असं म्हणावं लागेल. बघूया षटकातील पुन्हा एकदा 3रा बॉल. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल होता. सुंदर ते खेळून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत प्रणय. अतिशय सुंदर असं वर्क प्रणयच्या माध्यमातून केलं जातं. 1 रन तिथे जरूर मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या शिवण्या 11 रायगड या संघाची धावफलकावरती झालेली आहे 10. आमचे कॅमेरामन देखील अतिशय सुंदर कार्य करत असताना जरूर दिसत आहेत. मुन्ना जयस्वाल आणि मोनित पाहायला मिळतात. मोनित कुडू पाटील्स नेटवर्क एंटायर टीम मात्र अतिशय सुंदर कार्य करीत असताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दिसते आहे. पालघर जिल्हा म्हटलं तर TCP लाईव्ह यांचं देखील नाव अग्रमानांकावर येतं. पाटील नेटवर्क यांचं देखील नाव अग्रमानांकावर येतं. अशी सुंदर नेटवर्क्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र खूपच बाहेर जाणारा स्वेअर मारा पाहायला मिळतोय. पंच मात्र आपल्याला दर्शवत आहेत की खराब चेंडू आहे आणि व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 11 धावा. इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट रायगड संघाला खेळावं लागेल, कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर हे बरंच आहे, खूप मोठं आहे. कारण की चेंडू बाकी आहेत आता 15 चेंडू आणि विजयाकरिता 62 धावांची आवश्यकता आहे. मात्र काय सुंदर बॉल. इतकं इझी नाहीये नवनाथला मारणं. काय सुंदर गोलंदाजी, अप्रतिम. एक चांगला रिदम मात्र साध्य करतोय गोलंदाज नवनाथ. आतापर्यंत 4 बॉल नवनाथनं हाताळले. 2 रन फक्त त्यानं दिलेत. एक महत्वपूर्ण षटक मी म्हणेन या मॅच मधील. आतापर्यंत निर्धाव चेंडू जर या सत्रातील आपण पाहिले 6 चेंडू जे आहेत ते निर्धाव आतापर्यंत आपण पाहतोय. सुंदररित्या खेळून काढलं. या चेंडूला मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. प्रणय तिथे आहेत, फील्ड करतायत, थ्रो करतायत आणि 1 रन तिथे पाहायला मिळते. 1 आणि 2 धावांनी काही होणार नाहीये टीम रायगड करिता, कारण की मोठ्या धावा इथे मोठ्या प्रमाणात धावा जमवणं हे खूप गरजेचं आहे. 13 बॉल बाकी आहेत आणि विजयाकरिता 61 रन्स हे बनवायचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 1 गडी बाद 12. षटकातील शेवटचा चेंडू ऑन दी मार्क नवनाथ घेऊन येत आहेत. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ पुल पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. अंधेरी वॉर्ड क्रमांक 79 चे नगरसेवक उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे सन्माननीय आदरणीय श्री सदानंद वामनजी परब यांचं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व सदानंद वामन परब साहेब नगरसेवक आहेत आणि नगरसेवक साहेबांचं इथे स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. DJ Umesh
जीव लावून वेड्या पारी शिवसेना पक्षाचे नगरसेवक अंधेरी विभाग आपण पाहतायत 79 क्रमांक वॉर्ड सन्मान्य आदरणीय श्री सदानंद वामन परब साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री दत्तगुरु चषक माकणे 2023 मध्ये. षटकातील पुढील बॉल षटक क्रमांक जर आपण पाहिलं तिसरं घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती जगदीश. पहिला बॉल अतिशय सुंदर पद्धतीने पिच केला. सदानंद वामन परब साहेब नगरसेवक आहेत आणि ते उपस्थित होत आहेत. साहेबांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. षटकातील दुसरा चेंडू ऑन दी मार्क हाताळण्याकरिता सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मॉर्कल. वॉट बॉल अतिशय सुंदर. प्रत्येक गोलंदाज जर आपण पाहिलं जी जबाबदारी त्यांच्या कर्णधारांनी मात्र दिली आहे ती जबाबदारी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडत असताना आपण पाहतोय. आणि आमचे प्रमुख पाहुणे जर आपण पाहिलं तर सदानंद वामन परब साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील वेलकम इथे मात्र जरूर केलं जात आहे आमच्या आयोजकांच्या वतीने. मनोजी तरे, महेशजी पाटील आणि राहुल साळुंके यांच्या माध्यमातून सुंदरते खेळून काढले या चेंडूला. वुमेन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते पण एकच रन तिथे मिळेल. कुठेतरी बॅकफूटवरती पूर्णपणे संघ फेकला जातोय. शिवण्या 11 रायगड संघ. धावसंख्या फलकावरती झाली आहे फक्त 19. गडी बाद झालेला आहे 1. आता फक्त औपचारिकता या मॅच मधील शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल कारण चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि बनवायचे आहेत 54 धावा. मात्र स्टँड अँड डिलिव्हर केलंय. चेंडू बाहेर जाईल का? सीमारेषा पार. षटकार 6 धावा. अतिशय सुंदर असा नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झाली आहे 25. पुन्हा एकदा सुंदरसा फटका. चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक रेनिंग सिक्सेस. षटकार 6 धावा. धर्मवीर आणि शामक होतो नायक. धर्मवीर आणि शामक होतो. धन्यवाद. लागोपाठ 2 बॉलवरती 2 सिक्सेस आपण पाहतोय. धावसंख्या शिवण्या 11 रायगड या संघाची फलकावरती झाली आहे 31-31. षटकातील शेवटचा चेंडू जगदीश घेऊन येत आहेत आणि यावेळेला मात्र काय जबरदस्त आक्रमकता पाहायला मिळाली आहे. आक्रमण चढवलं गोलंदाज जगदीश वरती. तिसरा षटकार आणि या षटकारानं षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 37 धावा. सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी आहेत अजूनही 6 चेंडू आणि विजयाकरिता जर आपण पाहिलं तर अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण. थँक्यू मंथन. या आपण एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व आज या आयोजकांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हसऱ्या स्वभावाचं व्यक्तिमत्व सदानंदजी वामन परब साहेब या ठिकाणी अंधेरीवरून उपस्थित झालेले आहेत. वॉर्ड क्रमांक 79 चे नगरसेवक बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना. आणि इथे त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरता आमचे लाडके आयोजक मी विनंती करेन महेशजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राहुलजी साळुंके साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि मनोजजी तरे या ठिकाणी आपण पाहत आहेत. मनोजजी तरे साहेब यांना विनंती करेन मायची प्रेम शाल आपण टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. साहेब आपण आलात, या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला. खऱ्या अर्थानं 4 चांद लागले या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याबद्दल आपलं मनपूर्वक राहुलजी साळुंके साहेब आपण पाहू शकतात. पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा यावेळेला बुके आपण पाहू शकतात. आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ब्रह्मा विष्णू महेश अर्थातच दत्तगुरु
ची मूर्ती यावेळेला आपण पाहू शकतायत. ही सुंदर मूर्ती आपण या स्पर्धेची आठवण म्हणून आपणास सन्मानित केली जाते. आपल्या मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश शुक्लाजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि राजेश शुक्ला यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरता मी विनंती करेन महेशजी पाटील यांना विनंती करेन, आमचे लाडके आयोजक, आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहताय सुंदर मूर्ती देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतायत. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी या ठिकाणी युवराजजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ही त्रिमूर्ती सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आज अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि 4 चांद लागले जात आहेत या व्यासपीठाला. तर आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय श्री दत्तगुरु चषक माकणे 2023च्या या माध्यमातून. पालघर जिल्ह्यामध्ये आणि या खऱ्या अर्थानं सफाळे विभागामध्ये आपलं मनपूर्वक आम्ही टाळ्यांच्या गजरात तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग मॅच त्या ठिकाणी सुरू आहे आणि 5 चेंडूमध्ये 36 धावांची आता मात्र गरज असेल. धन्यवाद प्रमोद. 5 चेंडू आणि विजयाकरिता 36 धावांचं लक्ष. हर्ष शेवटचा षटक हाताळतोय. दुसरा बॉल सुंदररीत्या खेळून काढला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे येत आहेत पण एकच रन मिळेल. आणि एका रन नंतर धावसंख्या शिवण्या 11 रायगड या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 38 धावा. आता चेंडू बाकी आहे 4 चेंडू आणि विजयाकरिता अजून बनवायचे आहेत 35 धावा. 4 चेंडू आणि 35 धावा. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. व्हॉट अ बॉल. स्विंग अँड सर स्टंप वरती मात्र चेंडू होते. विकेटचं होते पतन. फलंदाज गॉन बॅक टू द डग आउट. तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा धन्यवाद. मात्र फक्त या मॅच मधील औपचारिकता बाकी आहे असंच म्हणावं लागेल कारण चेंडू बाकी आहेत तुमच्याकडे अजूनही 3 आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 35 धावा. हे लक्ष आता मात्र कुठेतरी अवघड होत असताना दिसत आहे. विजयाच्या आशा आता मात्र धुसर होत असताना दिसत आहेत टीम शिवण्या 11 रायगड करिता. पुन्हा एकदा प्रवेश शुल्क ज्यांचं बाकी आहे त्यांनी प्रवेश शुल्क प्लीज आमच्या आयोजकांकडे येऊन जमा करा. सुंदरते खेळून काढले या चेंडूला. लॉंग ऑफ च्या दिशेने मात्र चेंडू गेलाय. खऱ्या अर्थानं कौतुक मी GT यांचं करीन, गौरव तरे यांचं करीन. सर्व तरुण मुलांना अर्थातच आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्रित करून हा संघ बांधणी केली आणि या खेळाडूंनी मात्र प्रूव्ह केलं की आम्ही देखील कोणापेक्षा कमी नाही आहोत. हम बिकीजसे कम नाहीये. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हर्ष घेऊन येत आहेत. अतिशय सुंदर असा चेंडू. हर्ष जर आपण पाहिलं तर एक उभरता खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. उमरोळी गावातून बिलॉंग करणारा आणि सुंदर गोलंदाजी हर्ष पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेंडू जर आपण पाहिलं तर 22चे संकेत देखील तिथे आले होते. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत या षटकातील 5 धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 40. आणि शेवटचा बॉल या इनिंग मधील आणि शेवटचा बॉल मात्र हाय अँड हँडसम पद्धतीने खेळून काढलं. षटकार 6 धावांकरिता आणि विजय इथे मात्र संपादित केलाय GT 11 माकणे या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर नो डाऊट अबाउट इट काय सुंदर असा खेळ केलाय ज्यानं विथ बॅट क्लास 1 परफॉर्मन्स केलाय. नॉट आउट पाहिलं तर जयेश बॉम्ब यांच्याकडून जर आपण पाहिलं जगदीश यांच्याकरिता 500 रुपये होते आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय जगदीश. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी
शिवन्य 11 रायगड संघाला विनंती करेन आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे लाईनअपमध्ये जाऊन कारण ह्या स्पर्धेचा रूल्स अँड रेग्युलेशन आपण पाहू शकतायत. चला अतुल 11 संघाचा कॅप्टन लगेच या त्वरित वेळेची दिरंगाई न करताना अतुल 11 संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. चला शेक हँड करण्याकरता दोन्ही संघांनी लाईनअपमध्ये या. ही शिस्त जी आहे ती पाळणं खूप महत्त्वाची आहे. या स्पर्धेचा नियम जो आहे तो आपण पाहतोय. आपण आदरणीय सन्माननीय सदानंद वामन परब